परमेश्वरी आणि अध्यात्माचा मार्ग जेव्हा बुद्धीला मिळतो, त्या अध्यात्म बुद्धीचा प्रवास सुरू होतो, तेव्हा आत्माला म्हणजे सुखाचा लाभ होतो. दुःख क्षणभर शिवत नाही, दुःख प्रगट होत नाही आणि मी माझं राहत नाही. मी माझ्यातून बुद्धी जेव्हा अलग होती तेव्हा भगवंताशी सलग होती, एक होती. तेव्हा तिला आपलं रूप कळतं, तेव्हा ते स्वरूपात थांबती. देहाचा संबंध थांबतो, बंद होतो, कारण देह बाधित होतो. अध्यात्माच्या निश्चयानंतर व्यक्ती देहाला सोडून आपल्या परमेश्वरासोबत एक रूपाने नांदत असते, आत्मरंगात रंगत असते, देह भान टाकत असते आणि विषयापासून दूर असते. भोगाचा संबंध नसतो, व्यवहार तर होत असतो, पण आत्मत्वाचा स्पर्श असतो. तो आत्मा जीवन मुक्त असतो, तो आपला महिमेत असतो, तो स्वानंदामध्ये धुंद असतो. तो देहाचा संबंध करीत नसतो, कारण अविद्येचा तिथे निराश असतो, म्हणून देह तिथं बाजूला असतो, ना भिन्न असतो. ईश्वराचा साक्षात्कार असतो, अंत परमात्म्याचा स्पर्श असतो, ऐक्याचा अनुभव असतो, भेदाचा नाश असतो, अविनाशी प्रगट असतो आणि तो परमात्माच मी आहे असा अनुभव तो राखत असतो, चाखत असतो. तो विदेह महात्मा आपल्या स्वानंदाच्या गाभ्यामध्ये जगत असतो. जग तिथं बाधित असत, दृश्य तिथं मावळलेलं असत, परमात्मा तिथं आकळलेला असतो, स्वरूप तिथं प्रगटलेलं असत आणि वृत्ती तिथं भिन्न असते. वृत्ती निवृत्त असते. त्याप्रमाणे वृत्ती निवृत्त झाली, जननी नसते, मी माझी हरपलो, ठाई जेतेच्या तेथे, मी माझी हरपलो, ठाई जेतेच्या तेथे. मी हरपून गेलो पण ब्रह्मपदावर आलो, जिथं होतो तिथं बुद्धीला ठेवलं, ज्ञानाला हे कार्य साधलं, संतांना बुद्धीला तिथं नेलं, ग्रंथानं हे अधिकारत्व दिलं, मन भगवंतात विलीन झालं, वेदाचं वैभव आलं, हृदय बेभान झालं, सुखाचं नातं आलं आणि देहभाव बंद केला. हा रस्ता बुद्धीला अध्यात्माने दिला, संत कृपेचा लाभ झाला, आत्मानंद प्रगट झाला आणि तो सतत भक्त आला, जीवन मुक्त म्हणते त्याला असतो. तो देहात कधीच नसतो, द्रष्टाचा बाध असतो, म्हणून देह तिथं वृत्तीचा संबंध रहित असतो. तोच महत्व असतो, तोच ज्ञानी असतो, तोच परमेश्वराच्या स्पर्शामध्ये अनुभव चाकत असतो. तिथं तो आपल्या स्थानी असतो. निज स्थान येते, ते स्थान निज स्थान आहे, देवस्थान नाही ते गहाणे. दुःखाचं भान आहे, ज्याला देहाची जाण आहे, पण अज्ञानाला पूर्ण विराम आहे, तो संत महान आहे, त्याला आपल्या महिमेची जाण आहे, तो आपल्या सत्तेत विराजमान आहे, तो स्वतः स्वयं भगवान आहे. कारण ज्ञानाचं फल भोगतंय, श्रवणामध्ये ती बुद्धी रमतीये, साधूच्या कक्षेत जातीये, दीक्षा तिनं घेतलीये, आकांक्षा तिनं सोडलीये आणि भगवंतात मन रमलंय. साधून त्या भगवंतात त्याला एक रस केले, अंतःकरण समरस झाले, वेदाच्या सागरात बुडून गेले, सुखाच्या तरंगानं बाहेर आले आणि तेव्हा आनंदाचं भान झाले, दुःखाचं भान संपून गेले. आनंदाचं भान सतत राहणं, जीवन मुक्तीचं सुख घेणं, वृत्तीनं विभान होणं आणि ईश्वरात अंतःकरण समर्पित करणं, हे माऊलीचं ऐश्वर्य आहे. ही ज्ञानाची पताका आहे. ही स्वानंदाचं भजन आहे. इथं रामाचं आत्मदर्शन आहे, हृदयात त्या
लीन आहे. देहाचं कुठे दर्शन आहे? जडाचं कुणाला भान आहे? कारण जड संपूर्ण बाधित झालं. बुद्धीनं फेकून दिलं जडाला, टाकून दिला विद्येला, बांधून टाकलं परमेश्वराच्या ज्ञानात, संपवलं अंतःकरणाच्या विकारात. विकार जेव्हा जातो, आकार बाधित होतो, निराकार प्रगट होतो, परमात्मा हृदयात येतो, जीवात्मा तिथं जातो, दोघांचा संगम होतो, जीवन मुक्त बनतो. जीवन मुक्त बनतो. प्रमाता न राहता तो त्या ईश्वराशी सलग एक होतो. भिन्नत्वाचा तो रस घेतो, भिन्न देहाचा बाद होतो, अबाधित तत्वाशी एक होतो, तन्निष्ठ होतो, अभिन्नाचं सुख भोगतो, भिन्न जगताला सोडून देतो. तो महान महात्मा होतो. तो ज्ञानाच्या राशीवर येतो. तो स्वतःला पाहतो. तो निजनामात राहतो. तो जगाला फेकून देतो. अविद्येचा नाश होतो, सुखाचा विलास होतो, परमात्मा बुद्धीत येतो. तेव्हा आपल्याला अनुभव येतो आणि सुखाचं गौराज्य जगता येतं आणि आपल्या सत्य जगता येतं. तिथून आपल्याला सुख मिळतं, व्यक्तीला मी कोण कळतं, अनुभवाचं भान मिळतं, स्वराज्य येतं, देहाचं भान निघून जात. वृत्ती अज्ञानात तुला फेकून देती, आपल्याला महिमेती येते, स्वतःला स्वतः पाहती, आनंदाचं भान घेती. तेव्हाचे जीवन मुक्त होते. अर्जुनाला काय समजलं आणि ओवी कशी फुलली, ओवी ऐकून मन कसं डुललं, त्याच्या बोधात अंतःकरण कसं झुरलं, त्या परमेश्वराचा स्पर्श कसा भोगला. वेदांताची रास आहे, आजची दिलास आहे. इथं परमात्म्याचा स्पर्श हृदयाला होतो. इथं बाकी कोणीच उरत नाही, केवळ तो, केवळ तो. त्याचा स्पर्श आणि त्याची अनुभूती, त्या ज्ञानरंगात हृदय रंगून जात. मन वेडक होत, विश्राशा भिन्न होत, देहातून भिन्न होत. त्याला अध्यात्माची शक्ती म्हणतात, हृदयाची भक्ती म्हणतात, संताची प्रीती म्हणतात, आणि ओवीची रीती म्हणतात. असो हे बोलणे हे विशेष, म्हणून असो हे बोलणे हे विशेष. भगवंताचा अर्जुनाचा ऐकतो प्रेम, दोघं एक झाले. पुन्हा अर्जुन बाहेर आला, एकमेकाला कळालं ह्याच्या बद्दल आता काय बोलायचं. एकमेकाशी एक समरसच आहेत, ते कधीच भिन्न नव्हते. एकमेकाच्या पुन्हा कळाल्या. दोघे अर्जुनाचं मन भगवंताला मिळालं, त्याच्याबद्दल आपण ओहापोह केला. आता चला पुढे, असं माऊली म्हणाले. या पुढे आहो, एकमेकाची या पुढे. जोपर्यंत भगवंताने अर्जुन वेदाच्या शक्तीनं अलग होते, अर्जुनाला भगवंत कळत नव्हते कसे आहेत, काय, कुठे आहेत, कोण आहेत. पण एक इथं 18 अध्यायाच्या ठिकाणी त्या ओवीच्या सामर्थ्याने अर्जुन कृष्ण बनले होते आणि बोधामध्ये संलग्न झाले होते, देहावर राहिले नव्हते. कृष्णाच्या हृदयाच्या स्वानंदाच्या गाभाऱ्यामध्ये अर्जुन निवांत सुख भोगत होते, आत्मानंदाच्या डोहात बुडालेले होते. आणि अर्जुनाला पण हे कळालं होतं, इथे दोघं एक झाले होते, म्हणून एकमेकाची या पुणे. भगवंताला कळाला अर्जुन माझ्यात आहे, अर्जुनाला कळालं मी भगवंत पुणे. कळलं का पुणे?
आणि ह्या 18व्या अध्यायामध्ये ह्या श्लोकाच्या समयाला ह्या ओवीचा भगवंताच्या बोधाच्या वेळेस अर्जुन देहावर नव्हता, दोघं भिन्न नव्हते, अभिन्न होते, आत्मरसात होते. ही खून देवाला बी कळाली, अर्जुनाला बी कळाली. आता हे बोलणं पुरं झालं, आता पुढे चला असं माऊली बोलले. असं हे बोलणे हे विषयीचे. आता हे बोलणं काय ऐकायचं, संपलं. दोघं एकमेकात आले, एकमेकाला पुन्हा कळाल्या, दोघं एक झाले, ते संपला. उपाधीचा निराश झाला, वृत्ती बाधित झाली. कृष्ण अर्जुन, अर्जुन कृष्ण झाले. एक या ओवीच्या ठिकाणी, या अध्यायाच्या मध्ये, त्या ओवीच्या प्रसंगाला अर्जुन देहावर नव्हता. कृष्णाच्या स्वरूपात विलीन होते अर्जुन. अर्जुनाने कृष्ण भिन्न नव्हते, एक. आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसे. गुरुश्लोक आहे. अगदी बरोबर आहे. काहीच खरंच गुरुशिवाय काहीच. पाणी पिण्यात छान के गुरु करणं परीक्षान के. लुटालो गुरुपचे काय नसते. वामते विश्व धुवून येते आणि द्या म्हणते आणि जातोय. तिथं काय नियत आहे. कसे ते आता मग कसे ते आता बोलत होतो पंडसुता सर्व कर्मा भिन्नता आत्मन्येशी. मग आता कसं कसं बोललो की आत्मा कर्म ही आत्म्याहून कधीच भिन्न आहे. कर्माचा आणि आत्म्याचा काही संबंध नाही. कसं कसं बोललो मी, मलाच माहित नाही. मला देव, मी तर अर्जुना समोरच होतो. मी तर अद्वैतामध्ये रंगात रंगवलेला होतो आणि अर्जुन माझ्या साधून झाला होता. मला पुढच्या ओवी सांगायची होती. अर्जुन तर देहावर नव्हता. आता मी कसं बोलू चिंता पडली होती. मग कसे आता किती छान. बरं मला त्याचा आनंद कल्लवळ बोल फवारी उडायले आणि आत्म्याहून कर्म भिन्न सांगायचे. कर्म तू करत नाही हे बोलायचे. अर्जुनाला हे सांगायचे ना. अर्जुन तर देहातून माझ्या शेकडच झाला, तो देहावर नाही आला. तर देहावर आणायचे, आत्म्याहून कर्म भिन्न सांगायचे, पुढच्या ओवीकडे जायचे, 18व्या अध्यायाला बोलायचे, मोक्षाला प्रगट करायचे, जगाला मुक्त करायचे. आता कसं कसं बोलू. देवाला प्रश्न पडला, देवाला तुमच्या कानाला. खरंच त्याचं कार्य राहिलं ना. त्याचा जन्म माझी मनीची स्वभावे प्रस्ताविले बरवे प्रेमे तेजी. प्रेमे प्रस्ताविले माझ्या मनीची जीवे प्रस्ताविले जीवे प्रेमे तेजी. प्रेमे म्हणजे प्रमाणाच्या द्वारे सिद्धांताला प्रकट करणारा तो प्रमेय म्हणजे सिद्धांत प्रकट होतो. तो प्रकट होतो हृदयात. माझ्या मनात जो होत ते देवानं ओळखलं. मी कुठेही देवाला कळालं. अरे देव बाप आहे सगळ्याचा. माझ्या मनेचे देवे काय सांगतो रे अर्जुना. त्याला जगाचं कळत, तुझ्या मनाचं कळत नाही का. माझ्या मनेचे देवे अजून तू माझ्या मनाचं देवाला कळालं. आणि सिद्धांत जो आहे सांगून टाकलं. सिद्धांत म्हणजे स्वची स्थिती भोगणार. अंतःकरण स्वमध्ये विसरून गेलं. देहाचा संबंध संपला. वृत्तीने जगभाव टाकला. अनात्म्याचा परित्याग झाला. परमात्म्याच्या बुद्धीचा संगम झाला. आणि तो परमात्मा मध्ये जीवात्मा परमात्मा आपल्या आपल्या पदावर आला. म्हणून पाला तुपा पोहोचला. ते प्रमेय, तो सिद्धांत, ती स्थिती, ते स्वरूप, ते स्थान अर्जुनाला भेटला. माझ्या मनेची जीवे. बापरे चांगलं माऊली. क्रोध बाहेर येतो. जेव्हा आत्मलाभ होतो देहाचा संबंध भगवंत संपवून टाकतो. सगळं तोच करतो ना. बोधाच्या माध्यमातून, वेदाच्या साह्यातून, ओवीच्या शब्दातून, गीतेच्या श्लोकातून तो भगवंत जीवाला भगवंत करून टाकतो. त्याचीच किमया ना पांढरंगाचीच.
तोच टाळतो, तो सांभाळतो, तोच दुःख देतो, तो दुःखातून बाहेर काढतो, तोच कुरवाळतो, तो ज्ञान देतो, तो स्वतःच्या सोबत घेतो, भक्ताला जीवनमुक्त करतो. पांडुरंग एक कार्य करतो माऊलीच्या रूपानं. खरंय माऊली, पांडुरंगच माऊलीच्या रूपात. माहित नाही म्हणले देव, आत्मनेसी कर्मसेनी. आत्मा कर्म कसं भिन्न नाही, ते कसं कसं बोललं मलाच माहित नाही, कारण मी पण देवावर नव्हतो. मी अर्जुनासोबत अंतर्मुख होतो. काय काय बोललं माहित नाही म्हणले. कृष्ण कृष्ण बोलले अर्जुनाला. कस कसे कळत जाऊ विकार नाही म्हणले. मी कसं बोललो मलाच कळायला नाही. एवढं ज्ञान महत्वाचे, एवढं देव पण केले. आपण देवाला बोलणं वेगळं मस्त आहे, बोलावंच, पण देवानं आपल्या बोलणं वेगळं. कळालं ज्ञान कर. आत्मनेसी तेव्हा अर्जुन म्हणे माझी आमनीचे स्वभावी प्रस्तावे बरवे प्रमेय तेजी. माझ्या मनातला जो प्रमेय सिद्धांत आहे तुम्ही न सांगता न बोलता मला त्या स्थितीवर नेलं, ते पद मला दिलं. माझ्या मनातले जीव न बोलता देवानं मला ते पद दिलं, त्या सुखात नेऊन ठेवलं, त्याच्याशी मला अभिज्ञा केलं. प्रमेय सिद्धांत हा मला प्रगट झाला, स्वरूपामध्ये मिळालं. प्रमाता नाही राहिलं, उरलो नाही येता नाही. मी माझ्या ठिकाणी आलो. अर्जुनानं आपलं जाणीव सांगितली, मी माझ्या ठिकाणी आलो. हे मला देवाने मिळून ठेवलं, न सांगता हे पद दिलं, न मागता सुख अनुभवता आलं. हे देवानं कार्य केलं. अर्जुनाचं अंतःकरण बोललं, तोंड नाही. खरंच आहे माऊली, अनुभूती मांडली अर्जुनाने. माझी आमणीचे स्वभावे प्रस्ताविने भरवे प्रमेय केली. जे सकळ कर्माचे बीज कारण पंचक तुझ सांगे न्यायसी पैज घेतली का. आता मला कळालं, ज्या कर्माचे जे 5 कारण आहे ते सांगून त्या कारणामुळे कर्म होत आणि कर्मात तू राहू नको. कर्मातून मला बाजूला केलं, 5 कारण मला दिले, कारणानं कर्म हे केलं हे मला कळालं. कर्म मी बुद्धीतून टाकून दिलं आणि माझी बुद्धी स्वरूपात आली. मला भ्रांती धुतल्या गेली, माझं मन स्तब्ध झालं. कर्मातून भगवंतांना भिन्न केलं. प्रमेयाच्या द्वारे मन ईश्वरामध्ये आलं. कर्मातून जेव्हा मन बाहेर येतं तेव्हा स्वरूपामध्ये स्थगित होतं. हे मला आता जाणलं, ते मी मानलं. त्या ठिकाणी मन थांबलं, ते स्वरूप मी भोगलं. कर्मात मी नाही आता. देवा कोणचं कर्म करू आता, बोला देवा. सांगणारे 5 कारणानं कर्म होते. कर्माचा करता हे कारण आहे. मला माहित नव्हतं, मी करता झालो. युद्धातून पळून गेलो, रथातून उडी घातलो, तुमच्यापाशी रडत आलो, क्षत्रिय धर्माला सोडून दिलं, दुःख मला झालं. आता मला सुख भोगता आलं. सांग आता मी काय करू, कुणाला मारू. हो माऊली, किती सुंदर. कारण पंचक तुझा सांगे नाहीसी पैज घेतली का. तेव्हा त्या कर्माचे 5 कारणे तुला मी सांगणारे अशी शपथ घेतली. त्याच्या आधी तुम्हाला मला निज संबोधाची समाधी लावून दिली. दोन्ही तुम्हीच केलं. पैज पण तुम्ही घेतली आणि निज बोधाची समाधी पण दिली, मला अभिन्न पण केला. आता 5 कारण सांगणारा देवावर पण आणलं, तर तुम्हीच केलं. हो माऊली, सगळं करणारा तोच, हेच तर कळलं. सर्वथा लागून आहे हे पुढाद्रेसी ते देई. लहाने लहाने म्हणजे आत्मया येत काही सर्वथा लागून आहे. अजून तिथे आत्म्याचा आणि कर्माचा काही संबंध नाही. मी केलं म्हणतो तू परमात्मा आहेस,
तू कर्माचा करता नाहीस. आत्मया येत काही सर्वथा लागू नाही. हे कर्म लागूच होत नाही आत्मस्वरूपाला. तू जर कर्म केलं तर तुला काही बाधा होणार नाही, तू नरकात पण जाणार नाही. अर्जुन म्हणले माझं पूर्वज माझे पितृ नरकात पडतील म्हणले. लुप्त पिंडोदक क्रिया हा असं बोलले अर्जुन. माझे पूर्वज पुण्य करून स्वर्गाला गेले ते नरकात पडतील म्हणून मी युद्धामध्ये कोणाला मारणार नाही असं म्हणले अर्जुन. भगवंत बोलले आत्मया येथ काही सर्वथा लागू नाही. हे कर्माचा आणि आत्म्याचा काही संबंध नाही. तुझे पूर्वज नरकात जात नाहीत हे तुला कळाल्यावर तुझे नरकातले पूर्वज स्वर्गात येतील असं बोलले ते. कळालं का? पुढाले सीते देई लहाने माझे. तुम्ही सांगते ना मला समजावून सांगा देवा हे कर्म कोण करतं, कर्माचा करता कोण आहे, त्याला कारण काय आहे, कर्म कसं बनतं, कर्माचा करता कोण असतं, कर्म कसं प्रगटतं आणि निघून जातं, कारणामुळे कर्म होतं. हे ज्यांना बुद्धीने पक्क समजूत होती ते कर्मात कधीच नसतात, पण माझ्यात असतात. कर्माला सोडणारी बुद्धी मला धारण करते आणि कर्माला धारण करणारी बुद्धी पुण्याकडे जाते, माझ्याकडे कधीच येत नाही असं भगवंत अर्जुनाला बोलले. ते सूक्ष्म आहे बघा. हो मग खूपच सूक्ष्म. मातीत म्हणते तोषे मोजे ये विषयी धरणे बैसे कैसे के जोडे या बोला विश्वेसे. भगवंताचा अर्जुनात संवाद चालताना मी जर कर्माचा करता नाही देवा तर कर्माचा करता कोण हे मला समजावून सांग असा जो प्रश्न अर्जुनाचा होता उत्तर भगवंताला द्यायचं होतं. हा दोघा संवाद चालू असताना भगवंत पुढच्या वळतून काय बोलतात ते मागचा प्रयास तुम्हाला सांगितला. आता पुढचा ऐका. विश्वेशी अर्जुनाच्या बोलण्यावर विश्वाचा विश्वनाथ कृष्ण परमात्मा काय बोलले म्हणते तोषे भोमसे. अरे रिमूव्ह करा ना. माऊली रिमूव्ह केलं होतं परत जॉईन झाल्या त्या. पागल बाई कधी या विषय धरणे वैसे ऐसे के जोडे. तोषे म्हणते तोषे हो बसे. कृष्ण परमात्मा आनंदाने डोलू लागले. सांगतो म्हणले तुला मला तेच सांगायचं होतं, तू प्रश्न तेच केलास, मी पुढे तेच सांगणार आहे. कर्माला कोणते 5 कारण आहेत. कसं होते बघा. एकदा रिमूव्ह केलं पुन्हा आली बाई ती पुन्हा आतुला परी मेच उजे होई जेल ऋणिया तुझ. भगवंत बोलतात अरे अर्जुना निरुपजेला अर्जुना तर मी सांगतो जेवढं मला सांगता येईल तेवढं सांगतो. एकीर भाषे आतुला पण तुला काय करावं लागल. एक माझी आट आहे. काय देवा तुझं जे प्रेम नाही का देहाचं जगताचं ते प्रीती माझ्यापाशी घाण ठेवावं लागल. हा हो देव अर्जुन. कारण ते जर प्रेम माझ्यापाशी थांबलं तर बाकीचं प्रेम तुला येणार नाही, मन तू येणार नाही आणि माझ्यात तू थांबशील आणि मग प्रेम भगवंताचे येईल, माझ्याशी एक होशील आणि तो आत्मभाव भोग भोगशील. पर्यंत नाही काय रस आहे बघा. किती तुला माझ्या अनुभूती आणि इथं तर उतवालं फसफस आणि वरचावर वय वाटत की प्रेम जास्त येतं इथलं. बाजूला सरक ना म्हातारे जगत पोरांना खाऊ दे सुखात मध्ये मध्ये आग लावती. होई जे ऋणिया तुझ तुला जे प्राप्ती माझी होईल मेचू तू माझ्याशी समरस होशील
ऋणी आहात तुझं जे प्रेम आहे देहाचं संसाराचं हे नात्याचं ते प्रेम माझ्यापाशी गांड्य येऊशील का? हो खरे मग भगवंत तारण मागायले जसं आपण सोनं तारण ठेवतो. त्यामुळे आपण सावध व्हावं. इथलं प्रेम व्यवहारापुरतं राहावं. अखंड प्रेम त्याला हे प्रेम तोंडापुरतं असावं पॉलिसी माझा पण मधून वाणा मी त्याची. आणि आजकाल म्हणायचं काम नाही. पोराला बायका आहे तिकडे पोरी त्याला दिल्या की त्या तिकडे राहून गेल्या आणि मध्ये कशाला जायचं. देवाने आटोमॅटिक करून टाकलं. आपल्याला सुद्धा करायचं गरज नाही. कुठली आपोआप बरं झालं म्हणायचं रोज देवाला उदबत्ती लावायची. उदबत्ती देवा तिकडे गुंगलं देवालाही चांगलं झालं रडायचं. जाऊ दे वार तिकडे गेलं वादळ तिकडे गेलं मन राम झालं. वेदाचं नातं आलं वेदाला टाकून दिलं लय छान झालं. आनंदानं राहावं एकांतात जगावं अभ्यासात जीवन संपवावं. ज्ञानेश्वरीला हे नाते पुरा आलेले नाते. राम राम माई त्याचा हो मी सांगतो तुला कर्मातून काढतो पण तुला माझं पद देतो पण तुला. पण काय देवा तुझं जे प्रेम आहे ना संसाराचं देहाचं तुझ्या आजोबाचं भीष्म लई प्रेम आहे ना. हो त्याच्या मांडीवर जवळ डोळलं त्याच्या हाताला धरून मला त्याला कळविलं. तुझं सांगत ना तुम्हाला त्याला बाजूला काढ. स्टॉप करते ते प्रेम थांबव अर्जुन लांबव आणि मग मला बोल. मग मी तुझ्या हात प्रगट होतो. ते प्रेम संसाराचं माझ्यापाशी ताण द्या गाण टाक मग मी तुला मान करतो. आड घातली आठ आपल्याला मी तर म्हणतो लई चांगलं आहे त्यांच्या पाय काढल्या मागिन भाऊ हे गोत्री की राखता हूं मी तू. सॉरी थांब एक गेलं काही हो मला वाटलं चुकलं काही. मग अर्जुन देवाला म्हणाला तर अर्जुन म्हणे देव काय विसरलो मागील भाऊ. मी काय काय विसरलो सांगा बरं माझ्याकडून काय चुकलं सांगा. ये गोठी की राखत आहो मी तू पणजी. कोणत्या गोष्टीमुळे तू आणि मी असे दोन पदावर आलो मी हे पण सांगा. काय विसरलं तुम्ही सांगितलेलं मी आणि त्या विसरण्यामुळे आणि तू आणि मी असा भाव तयार झाला ते पण सांगा. अशी कोणती गोष्ट आहे ती मी विसरली त्यामुळे तू आणि मी या दोन भाव तयार झाले हे पण सांगा. ये गोठी की राखत आहो मी तू पणजी. तेव्हा तुला तू समजत होतो आणि मला मी माझं म्हणत होतो आणि दोघांमध्ये एक अंतर होत त्याचं नाव भेद होत. तो भेद कशामुळे झाला मी काय विसरलो ते आठवण करून द्या ते मला कळवून द्या. तेव्हा मग ती भेद जाईल आपण दोघं एक होऊ प्रपंच बाजूला जाईल वासना संपून जाईल. मी ऐकवत भोगल अभेदात मी जगल भेदाला मी त्यागल स्वानुभव मी माझ्या हृदयात प्रगट होईल अशी स्थिती मला करून द्या. मी तू का झालो आपण देवा. मी तुला तू का म्हणतो मी तुम्हाला माझ्या भिन्न का समजतो आणि मी आणि तू हे भाव का जागा होतो. तू आणि मी हे जर एक आहेत तर मी आणि तू चा पडदा हे कोण करत अविद्या. ही उपाधी ही प्रकृती माझी अविद्या आहे आणि तुमची माया आहे. माझी अविद्या संपली तुम्ही माया पण टाकली. ज्या साकार मायेच्या रूपानं साकार झाला ज्या मायेतून तुम्ही प्रगट झालात कृष्ण म्हणते त्याला. पण जेव्हा ज्ञानामध्ये प्रवेश झाला तेव्हा तुम्ही मग उपाधी सोडली आणि मी अविद्या संपवली. बोधात ही गंमत झाली.
आणि तुम्ही ज्ञान मला दिलं, अज्ञानाचं जंगल गेलं, दोन्ही उपाधीचा निराश झाला, जीव शिव दोन्ही तरंग. तुम्ही सांगितलं हरिपाठात. मग तरंगामध्ये पाणी आहे, पण तरंगाला आकार आहे, पण दोन्ही आकार जेव्हा जातात तर पाणीच राहतं. दोन्ही उपाध्या जातात तर चैतन्यच राहतं. ते माझं रूप आहे, ती माझी वास्तविकता आहे. तिथं जीव बी नाही, तिथं शिव बी नाही, तिथं वृत्ती पण नाही, तिथं व्यवहार पण नाही, तिथं भेद पण नाही, तिथं भक्त पण नाही, तिथं भगवंत पण नाही. तिथं एक स्थिती, अद्वैत स्थिती, ब्राह्मी स्थिती. मी नाही, तू नाही. तेव्हा मी म्हणजे त्रिपुटी, तू म्हणजे त्रिपुटी. त्रिपुटीनं हे दाखवलं, त्रिपुटी संपली, तिथे प्रगटलं ब्रह्म चैतन्य प्रगटलं. ईश्वराचं खरं रूप नटलं. निराकारात मन आटलं, प्रेम हृदयात दाटलं. त्या ठिकाणी ईश्वरानं आनंदाला प्रगट केलं. तिथं कोणीच नाही, न वृत्ती, न शब्द, न जीव, न शिव, न जगत, न व्यवहार, न उपाधी, फक्त उपहित. ज्ञानेश्वरीला हात बनवू नका, टिमके मारू नका. मी वाचतेन मग खातेन मग खातेन. बायाचा अहंकार, हा अहंकार असतो बायकाला. नशा श्रीमंतीची, मला 5 पोरं, तुझेच गते. त्या बायकाची संपत्ती पुढच्या पिढीची, देह स्मशानाचा. तू कुणाची बघ ना. माझ्या पाठ पडत नाही ते. बाधा आहे बाधा, मरताना ओढ्या पाच दिवाळा नीट मग घरात. तिथं घरात प्रयत्न नाही, न ज्ञान नाही, न नीट संसार नाही. मग जगली कशा आतापर्यंत? नीट वागली ती बाई जगली. आपला रस्ता चिंतन, आपलं स्थान ज्ञानेश्वरी, आपलं भान आत्मभान. कुठलं भान नाही आता ना. आता भान त्याचं, आता जाण त्याची, आता अनुभूती स्वरूपाची, आता प्रीती त्या परमात्म्याची, आता स्थिती आत्मत्वाची, आता अनुभूती व्यापकाची, आता रीत ज्ञानाची, आता संपत्ती मोक्षाची. ही मोज ना, ही संपत्ती मोज मोक्षाची. हे फेक वाटून दे नीट. काय धिंगाणा बिंगामाचा. ज्याचं त्याला द्यावं, मोकळा व्हावं, चिंतनात राहावं, जीवनमुक्तीचं सुख खावं, आनंदात जगावं, आणि हा वसाराला फेकावं. हे आडवे तुम्हाला ताप द्यायला. मला 5, मला 4, मला 2 नरड्याला बांधायला मरताना. त्याला पुढे हे तर कळ ना, ते बी संपन. मला मला काय कमी, कोणाकडे कुणी म्हणून तुम्हाला काय कमी. काय ते संसारात. आणि इकडे राहायचं, इकडे यायचं, साधनात जायचं, साधक बनायचं, साध्याला पोहोचायचं, स्वरूपमय बनायचं, पांडुरंगाला भेटायचं, पांडुरंग बनायचं, त्याच्यासोबत खेळायचं, त्याला बोलायचं, त्याला हाक मारायचं, त्याला सुख दुःख सांगायचं. तो सगळं आपलं चालवतो. आपल्याला बोलायचं काम पडत नाही. धनाधन काम करते ते, धनाधन देते ते. मी करते आणि माझे मग बस माझं मी. येड्या बाय. आपला हे रस्ता सोडायचा नाही, कुणाला अडकायचं नाही. कुणी काय तुला सोडणार नाही. हे चांगलं डोंगला सगळे सारखे काट सारखे, गुलाबाच्या पांढऱ्याला काटेच काटे, सगळे काटेच. पण चांगलं सगळ्या फांट्याला काटायचं, वाकडा काटा. मी तू पण जी येत श्रीकृष्ण म्हणतोय हो का. आता अवधानाचा पसरुणिका करून ऐक पुराणवलं. श्री म्हणतोय भगवंत, तू माझ्यापाशी प्रेम घाण ठेव. आता अवधान दे, लक्ष दे. मी तुला सांगणार आहे, तू आणि मी 2 नाहीतच. मी तू हे का होत. मी तू वाचून तू बी नाही, मी पण नाही. खरं एकच तो परमात्मा आहे.
ते तुला मी सांगणार आहे. अवधान दे, लक्ष दे. एकटक माझा ऐक, शांतपणाने एकाग्र चित्ताने ऐक. अवधान. चला. सर्व कर्माचा उभारा. हे जे कर्म होतं ना, त्याच मंत्राला खरं सांगू, हे कर्म जेव्हा प्रगट होतं, उभारतं, उत्पन्न होतं, त्याला 5 कारण होतं. ते कारण तू ऐक, म्हणजे कर्मातून तू बाहेर येशील, मला तू जाणू शकशील, माझं तुला ऐक्य भोगता येईल आणि कर्म बाजूला जाईल, तुला माझी प्राप्ती होईल. म्हणून कर्म होताना कोणती 5 कारणे हे तुला मी सांगतो. तरी 7 पा धनुर्धरा. सर्व कर्माचा उभार होत असे बाहिर बाहिरा करणे पाचे. हे कर्म बाहेर बाहेर होत, आत्मा ते बाहेर बाहिरा करणे 5 कारणानं हे कर्म होतं, बाहेर बाहेर होतं, आत्मा आते. त्या कर्माचा आत्म्याचा काही संबंध नाही. तुम्ही केलं म्हणतो म्हणजे तू तर आत्मरूप आहे. मग जर कर्मा तू करणार, तू जर आत्मरूप आहेस, तू तर कर्माचा आत्म्याचा काही संबंध नाही. मग मी केलं कसं म्हणतोस? कर्म तर बाहेर बाहेर होत जातं, होतं आणि जातं. तू त्याला धरतोस, आत्म्यापासून दूर जातोस, कर्माचा करता होतोस आणि मला दूर करतोस, पापाने बघतोस, लोकांकडे जातोस, तू दुःखी होतोस. असं का करतोस? म्हणून तुला कळत नाही की कर्म कसं प्रगट होतं. हे बाहेरच्या बाहेर होतं, बाहेर बाहेर करणे 5. ह्याला 5 कारण लागतात आणि त्या कारणामुळे ते होतं. तू त्याला पाहतोस, तू पाहणारा साक्षी आहेस, कर्माचा करता नाहीस. ज्ञानी महात्मे कर्माचे साक्षी असतात आणि संसारी लोक कर्माचे करते असतात. म्हणून सुख आणि दुःख भोगतात, दोन्ही खोटं असतात. आणि पंचकारण गळवाणे जी ही कर्माकार मांडे ते हेतू तव उघडे 5 अजून पंचकारण दळवाडे. ह्या 5 कारणाच्या समुदायानं साह्यानं कर्म घडतं आणि कारण कार्य एक येतं, क्रिया बनती. तू त्याला पाहतोस, पाहणार आहेस. कर्माकडे जाऊ नको, कर्माला धारण करू नको, कर्माचा संबंध ठेवू नको. कर्मातून अलग हो आणि माझ्याशी एक हो. मग तुला कर्माचा साक्षीभाव जागा होईल. मग तुला माझी दीक्षा पूर्ण होईल. तू माझ्यात येशील. तुझा देहभाव मी संपवेल. ह्या बोधानं देहभाव बिघडून जातो अर्जुना. जेव्हा बुद्धीतून कर्म सरकतं तेव्हा मन माझ्या आत थांबतं. तुला माझा स्पर्श भोगता येतो. तू देहात कधीच उरत नाही. तुझी उपाधी तुला कधी शिवत नाही. तू माझ्यातून भिन्न होत नाहीस. देह पडायच्या आधी तू मला मिळतोस. देह पडेल तेव्हा पडेल. जेव्हा तू मला प्राप्त झालास तेव्हाच तुझा देह बाधित झाला. मी त्याला बाजूला केलं, त्याला मी मृत्यूतून अलग केलं आणि तुझ्या बुद्धीला माझ्या आत नेलं. दोघांचं ऐक्य झालं. देहाचा संबंध कुठं आला? संपला ना तुला. जेव्हा कर्म कारणानं होतं, कर्म गेलं, पाप गेलं, पुण्य गेलं, वृत्ती गेली, देहभाव गेला, उपाधी सरकली, तुझा मला संगम झाला. फक्त कर्म टाकावं लागल तुला. जी कर्म काढू म्हणणे ते हेतू उघडे 5. हे जे 5 कारण आहेत ना कर्माला, त्या 5 कर्माच्या एकत्र समुदायानं कर्म बनतं. कारणानं 5 कारणाचा समुदाय एकत्र येतो आणि त्या कारणाच्या शक्तीने कार्य बनतं. तू कार्य करणार नाहीस. ते कार्याची शक्ती या प्रकृतीमध्ये प्रगट होती माझ्या संबंधाला आणि ती शक्ती प्रगट झाली ते कार्य होत. ते कारण 5 तुला सांगतो, तू ऐक. जी कर्म कार मांडणे ते हेतू तव उघडे 5. ज्या कारणामुळे जे कार्य घडतं ते तुला मी 5 कारण आज सांगणार आहे, ते तू ऐक. एरा आत्मतत्व उदासीन, एरा आत्मतत्व उदासीन, ते ना हेतू ना उपादान, ते ना हेतू ना उपादान, ना ते आगे करी संवाहन कर्म सिद्धीचे, ना ते अंगे करी संवाहन कर्म सिद्धीचे. ते आत्मरूप आहे.
ते कर्मसिद्धीचा कर्म सिद्ध करण्याचा संकल्प घेत नाही आणि त्या अंगाने कर्म पण करत नाही, कारण ते उदासीन आहे. ते उपादान बी नाही ते कर्माला आणि निमित्त कारण पण नाही, फक्त उदास आहे. त्याचा संबंध माया घेते आणि त्या शक्तीनं ती प्रकृती तो पुरुष ह्याचा फक्त संबंध आहे, तो पण कल्पित आहे आणि कार्याला सुरुवात आहे. त्याचा तो उदासीन आहे. त्याचा संबंध कुणी केला, काय कार्य घडलं त्याच्यावर त्याला माहित नसतं, म्हणून उदासीन आहे. उपादान म्हणजे उपादान कारण म्हणजे काय, निमित्त कारण म्हणजे काय सांगता येईल तुम्हाला कोणाला? दोन असतात, दोन प्रकार आहेत. कार्याला जे सहकार्य करतं ते दोन कारण आहेत, एक निमित्त कारण, एक उपादान कारण. त्या दोघांच्या मुळे ते कार्य बनतं. हा दृष्टांताकडे जाऊ, सिद्धांताकडे येऊ. आधी दृष्टांत कळा. कुंभार आहे, त्याला मडकं घडवायचे. तो भोवताली चक्र घेतो, त्याच्यावर मातीचा गोळा ठेवतो आणि चक्र फिरवतो आणि त्या गोळ्याला आकार देतो. पण कुंभार त्या मातीत जात नाही. मातीला आकार येतो, पण आकार देणारा कुंभार भिन्न राहतो. भिन्न उपादान, अभिन्न उपादान. जेव्हा भिन्न उपादान जे आहे आणि अभिन्न उपादान जे आहे, ऐका दोन्ही पण ऐका, एक निमित्त उपादान आणि एक अभिन्न उपादान. जे निमित्त कुंभार आहे तो कार्याला लागतो, जे कारण कार्याला लागतं, ज्याचा वाचून कार्य होत नाही पण ज्याचा कार्यात प्रवेश नाही ते निमित्त. ज्याचा वाचून कार्य होत नाही पण ज्याचा कार्यामध्ये प्रवेश नाही. मडकं घडताना मातीचा प्रवेश आकारात आहे, कुंभाराचा नाही. कुंभार गेला मडक्यात गेला का होत नाही, पण जे कार्यात प्रवेश करत नाही ते निमित्त कारण. कुंभारा वाचून मडकं होत नाही पण कुंभार मडक्यात घुसत नाही. घुसला कुंभार नाही माऊली. व्यापक सत्तेवर, आत्मसत्तेवर देह घडला, मातीचं मडकं घडवलं कुंभारानं चक्रावर. हा देह उभारला आत्मसत्तेवर, जगत उभारलं ब्रह्मसत्तेवर. मग ती आत्मसत्ता जरी उभारला देह तरी मध्ये घुसली का? मडकं केलं, आधार दिला का मडक्यात कुंभार गेला. जगताला तो आधार आहे, त्याचं नाव अधिष्ठान आहे. जे दिसत कार्य ते अध्यस्त आहे आणि जगतामध्ये तो असतो, तो अधिष्ठान आहे. पण त्याला दोन्ही माहित नाही, कारण तो आहे उदासीन आहे. म्हणजे निमित्त कारण, उपादान कारण आणि कार्य आणि सगळं सृष्टीचा तुम्हाला मी पूर्ण उदाहरण देते. ह्याच्यावर मी उद्या स्फुरण घेत नाही, तुम्हाला हे सांगतो अर्ध्या घंट्यात पहिल्या आणि मग विचार. ओके. भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. हॅलो बोलेवार ऐका, एक मिनिट ऐका.